रणभूमी मराठी न्यूज. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 अनुक्रमांक 1 मधून आम आदमी पक्षाचे अधिकृत तरुण व तडफदार उमेदवार कोरडे नूतन देवीदास यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील विविध भागांमध्ये प्रचारादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवार कोरडे नूतन देवीदास यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना उमेदवार कोरडे नूतन देवीदास यांनी सांगितले की, मी 24 वर्षांचा तरुण असून सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. आम आदमी पक्षाच्या झाडू या निवडणूक चिन्हावर मी ही निवडणूक लढवत आहे. माझ्याकडे पैसे वाटण्याची किंवा देण्याची ताकद नाही, मात्र प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती नक्कीच आहे. पुढे बोलताना त्यांनी मतदारांना आश्वासन दिले की, आपले एक मत मला दिल्यास समाजसेवेची संधी मला मिळेल. निवडून आल्यास प्रभागामध्ये मोफत आरोग्य उपक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे तसेच नाना नानी पार्कसह विकासात्मक कामे प्रत्यक्षात करून दाखवीन. या प्रचारप्रसंगी आम आदमी पक्षाच्या प्रभाग 29 मधील उमेदवार सौ शोभा चौधरी, उमेदवार सूरज पुरोहित, उत्तर महाराष्ट्र संघटक मंत्री नविंदर सिंग अहलुवालिया, महासचिव प्रभाकर वायचठे, अभिजित गोसावी, नाशिक संघटक मंत्री अनिल कौशिक, योगेश कापसे, अमोल लांडगे, स्मिता आहेर, नितीन मुरटक, समाधान आहिरे, विलास पाटील, राज कुमावत, रघुनाथ चौधरी, प्रशांत खरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 29 अनुक्रमांक 1 मध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नमस्कार, माझं नाव नितीन देवदासजी कोरडे. मी प्रभाग क्रमांक 29 अनुक्रमांक 1, निशाणी आहे झाडू या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. आम आदमी पार्टीचे मी एक स्वीकृत उमेदवार आहे. तसेच जे दिल्लीमध्ये काम केलं आहे आम आदमी पार्टीने, पंजाबमध्ये काम केलं आहे, ते आम्ही नाशिकमध्ये इथं काम करणार आहे. शिक्षण, आरोग्य, मोहल्ला क्लिनिक, चौकामध्ये CCTV कॅमेरे लावले, पाणीपट्टी हाफ 200 लिटर पाणी माफ दिलेल्या लोकांना. तेच काम आम्ही दिल्लीमधलं नाशिकमध्ये घेऊन आलेलो आहे. कारण की आम्ही सामान्य घरातले माणसं आहे, सामान्य माणसाचा आवाज आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हणून झाडून मतदान करा. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. सर्वसामान्यांचा आवाज आहे. धन्यवाद. वंदे मातरम, भारत माता की जय. मी आता जे केलेली कामं, पेलिगनचा जो पार्कचा रस्ता होता त्याच्या शेजारचा, तो एकदम व्यवस्थित केलेला आहे. इतके खड्डे होते तिथं आहे ना, सामान्य माणसाची 2 व्हीलर गेली तर त्याचा कमर मोडाच्या 2-3 जण आहे ना दवाखान्यात पण गेलेले आहे. तो रस्ता मी एकदम व्यवस्थित बनवलेला आहे. परत जे नगरपालिकेमध्ये कमी दाबाचं पाणी येत होतं, नळाला कमी दाबाचं पाणी येत होतं, ते आहे ना जास्त प्रमाणात पाणी यावं म्हणून मी नगरपालिकेमध्ये कंप्लेंट केली होती. नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आपल्या प्रभागात आणले होते वर लोकांच्या समोर प्रश्न विचारले होते त्यांना. धन्यवाद. चौधरी, प्रभाग क्रमांक 29 अनुक्रमांक 1, निशाणी झाडू. माझे सहकारी मित्र आमच्या पॅनलचे नूतन देवीदासजी कोरडे, प्रभाग क्रमांक 29 निशाणी झाडू. तसेच आमचे सूरज सिंग पुरोहित, प्रभाग क्रमांक 29 आमची सर्वांची निशाणी झाडू या समोरील बटन दाबून तुम्ही झाडूला प्रचंड मतांनी विजयी करा. आम्ही तुम्हाला साड्या वाटू शकत नाही, आम्ही तुम्हाला कुंड्याही वाटू शकत नाही, आम्ही होम मिनिस्टरचे कार्यक्रमही घेऊ शकत नाही. पण आम्ही तुम्हाला एक ग्वाही निश्चित देऊ शकतो की आम्ही ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आम्ही CBSEचं पॅटर्न दाबून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. आम्ही मोहल्ला क्लिनिकमध्ये
रक्त तपासणी, मोफत औषधे ही सुद्धा सुविधा पुरवण्याचे काम करू. तरी आता सर्व जनता मायबापाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी विचारपूर्वक करून आता योग्य ते उमेदवार निवडून आणावे ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आम्हाला राजकारणाचा अनुभव नाही, पण आम्हाला समाजसेवेचा खूप अनुभव आहे. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि रस्त्यावरच काम करणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की झाडू या समोरील बटन दाबून झाडूच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून आणा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी नविंदर सिंग अहलुवालिया, प्रदेश संघटन मंत्री, आम आदमी पार्टी महाराष्ट्र. आज मी निघालो आहे नाशिक भ्रमणसाठी. नाशिक भ्रमण का तर आम्ही नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये 29 उमेदवार उभे केलेले आहेत. 35 केले होते, त्याच्यातनं काही बाद झाले आणि त्याच्यानंतर राहिले ते 29 उमेदवार. हे 29 उमेदवार सर्व साधारण घरातनं सगळे आहेत आणि हे प्रचार कसं करतायत, लोकांपर्यंत कसं पोहोचतायत हे बघण्यासाठी आज मी नाशिकमध्ये फिरतोय. वेगवेगळ्या जागी मी जाऊन आलो. आत्ता मी आलो हे प्रभाग 29मध्ये, जिथले उमेदवार आमचे आहेत कोरडे नूतन देवीदास यांचा प्रभाग आहे 29 मधनं हे उभे आहेत. मग आहेत चौधरी शोभा रघुनाथ ज्या की 29 क मधनं उभे आहेत आणि आहेत पुरोहित सूरज जे 29 ड मधनं उभे आहेत. तर यांच्याबरोबर फिरताना आम्हाला जी गोष्ट लक्षात आली ती ही आहे का जनतेला परिवर्तनाची गरज आहे आणि जनता अपेक्षा करत आहे की त्यांना बदल पाहिजे. पण ह्याच्यासाठी गरजेचं आहे की जनतेने अशा उमेदवारांना जे की बदल आणू शकतात, बदल घडू शकतात, त्यांनी मतं द्यावे आणि त्यातलेच जे मतदार जे निवडणुकांमध्ये उभे असलेले उमेदवार आहेत ते माझ्यासोबत आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की दोन्ही उमेदवार तिसरे कुठेतरी प्रचार करतायत, ते माझ्यासोबत उभे आहेत. आम आदमी पार्टी एकच पर्याय आहे जो नाशिकमध्ये बदल घडवून आणू शकतो. यांचा वचननामा जो यांनी बनवला आहे आजपर्यंत प्रभागामध्ये यांनी बघितलं की काम काय काय नाही झालेले, त्या हिशोबाने हा वचननामा सुद्धा त्यांनी बनवलेला आहे आणि त्या अनुसारच ते हे पॅम्पलेट सगळ्यांना वाटत आहेत. हा पॅम्पलेट या वचननामामधले ज्या गोष्टी ज्या यांनी दिलेल्या आहेत त्या पण जनतेला आवडल्या आहेत आणि खरंच या गोष्टींचा जी गरज आहे ती आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी ती गरज पूर्ण केलेली दिसत नाही. त्याच्यामुळे जनता यांना बोलून स्वतः सांगून स्वतः चर्चा करून आणि त्यांची हे उमेदवार आणि हा वचननामा आवड झालेली आहे. तर येत्या 15 तारखेला माझी विनंती आहे की आम्ही मनुष्यबळ, पैसा या दोन गोष्टी ज्या राजकारणात लागत असतात त्या आमच्या उमेदवारांकडे नसल्याने आमचे उमेदवार सर्वांपर्यंत पोहोचू शकणार नाही. तर तुम्ही येत्या 15 तारखेला फक्त एकच चिन्ह मनात ठेवा, आपल्या डोक्यात ठेवा आणि जाऊन त्या चिन्हावरचं बटन दाबायचं आहे आपल्याला. तो चिन्ह आहे झाडू. झाडूचं बटन दाबून तुम्ही या उमेदवारांना निवडून आणा आणि नक्कीच तुमच्या प्रभागात जो अविकसित आहे तो पुढच्या 5 वर्षात कसा विकसित होईल हे तुम्ही बघाल. इथंच थांबतो. धन्यवाद. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.